नमस्कार महाराष्ट्रातल्या भावी अधिकारी विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, मी स्वप्न राठोड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो MPSC वाला या आपल्या यूट्यूब चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, सरतेशेवटी कंबाईन ग्रुप बी ची परीक्षा पूर्व परीक्षा पार पाडली आणि अनेक विद्यार्थ्यांना जी भीती होती ती भीती कायमची निघाली. आणि नेहमीप्रमाणे मी जसं म्हणतो की पॉलिटी हा विषय हा अनएक्सपेक्टेड बनूच शकत नाही. कारण काय विद्यार्थी मित्रांनो, पॉलिटीमध्ये आपली भारतीय राज्यघटना आणि लक्ष्मीनारायण सरांचे पुस्तक किंवा कोळंबे सरांचे पुस्तक हे जे काही आहे, तर यामध्ये भारतीय राज्यघटना आपली नाही का डिफाईन आहे, वेल डिफाईन आहे. त्यामध्ये फक्त काही महत्त्वाच्या घटनादुरुस्त्या वगैरे होतात, तर त्या चालू घडामोडीमध्ये येऊ शकतात. अदरवाईज सगळे क्वेश्चन घटनेमधून किंवा जी मार्केटमध्ये फेमस बुक्स वगैरे आहेत त्यातून प्रश्न येतात. तर पॉलिटीमध्ये अनएक्सपेक्टेड असं कधी घडत नाही. एखादा प्रश्न येतो, एखादा फार हटके, आणि तो आपण रीड केलेला नसतो, म्हणून तसं होतं. तर वेळ न गमावता आपण आपल्या या डिस्कशनला सुरू करूया, डिटेल डिस्कशनला. बघा, आपण नाही का, मला वाटतं सेट सी फॉलो करतोय आपण. त्यामध्ये 51 नंबरचा क्वेश्चन होता पॉलिटीचा. तर तुम्ही आपापल्या सेटप्रमाणे बघून घ्याल. खालील पर्यायापैकी कोणते न्यायालय अभिलेख न्यायालय आहे? विच ऑफ द फॉलोइंग कोर्ट इज अ कोर्ट ऑफ रेकॉर्ड? सर्वात पहिले ते जाणून घ्या, कोर्ट ऑफ रेकॉर्ड म्हणजे काय. अभिलेख न्यायालय नावाप्रमाणे की सुप्रीम कोर्टचा किंवा उच्च न्यायालयाच्या, आपल्या भारतामध्ये दोनच सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट या दोघांनाच कोर्ट ऑफ रेकॉर्ड म्हणतात. हायकोर्टचं कलम 215 आहे, पण ते ऑप्शनमध्ये नाही आहे. कारण ऑप्शनमध्ये सर्वोच्च न्यायालय, महसूल न्यायालय, फौजदारी न्यायालय आणि दिवाणी न्यायालय असे ऑप्शन दिले. यातला पहिल्या नंबरचा ऑप्शन एकदम करेक्ट आहे, सर्वोच्च न्यायालय. द सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया इज नोन ॲज द कोर्ट ऑफ रेकॉर्ड. कारण सर्वोच्च न्यायालयाचा प्रत्येक निर्णय हा भविष्यासाठी एक संरक्षित किंवा रेकॉर्डेड करून ठेवण्यात येतो, जतन करून ठेवण्यात येतो. फॉर एक्झाम्पल, एखादा बेसिक स्ट्रक्चरचा खटला 2026 मध्ये मार्गी लागायचा असेल, तर त्याला 50 वर्षापूर्वी, साधारणतः 50-22 वर्षापूर्वी 1973 मध्ये केशवानंद भारती खटल्यामध्ये जो निर्णय देण्यात आला, जजमेंट देण्यात आलं, तर त्या जजमेंटवरून नाही का त्या केशवानंद भारती खटल्याचं जजमेंट एक आधार घेऊन आज 2026 मध्ये निर्णय देता येतो. यालाच म्हणतात कोर्ट ऑफ रेकॉर्ड. हा त्याचा पहिला अर्थ. कोर्ट ऑफ रेकॉर्डचा दुसरा अर्थ आहे तो म्हणजे सर्वोच्च न्यायालयाला स्वतःच्या अवमानाबद्दल, ज्याला म्हणतात कंटेम्प्ट ऑफ कोर्ट, स्वतःच्या अवमानाबद्दल त्यांना शिक्षा देता येते भारतातल्या कोणत्याही व्यक्तीला, जर त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश किंवा सर्वोच्च न्यायालयाचा एखादा निर्णय किंवा सर्वोच्च न्यायालयाची इंटिग्रिटी यावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आणि बेसलेस म्हणजे त्याला बेसलेस नाही का ॲलिगेशन केले. अशा वेळेस सर्वोच्च न्यायालय आपल्या अवमानासाठी म्हणजेच कंटेम्प्ट ऑफ कोर्टसाठी शिक्षा देऊ शकतं. करेक्ट आन्सर नंबर 1 आहे सर्वोच्च न्यायालय आपल्या भारतामध्ये. आणि दुसरं म्हणजे उच्च न्यायालय, पण ते ऑप्शनमध्ये नाही. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, ग्रामपंचायत खालीलपैकी कोणते शुल्क वसूल करू शकते? आता हा प्रश्न बघितल्यानंतर यावर डिस्कस सुद्धा काय करायचं, याचा नका म्हणजे डिस्कस सुद्धा काय करावं हा प्रश्न निर्माण होतो. कारण बाकीचे 3 ऑप्शन एवढे ॲब्रप्ट म्हणजे म्हणजे बिनकामीचे. जसं की 4थ्या नंबरचा ऑप्शन का सीमा शुल्क, कस्टम ड्युटी. इकॉनॉमिक्समध्ये की कस्टम ड्युटी कशाला म्हणतात, की जर समुद्री मार्गे किंवा म्हणजे विदेशातून माल येत असेल समुद्राने किंवा एअरपोर्टनी, त्याच्यावर जो हे लावण्यात येतं कस्टम, एका प्रांतातून दुसऱ्या प्रांतातून किंवा एका सीमेतून दुसऱ्या सीमेमध्ये फ्रॉम वन बाउंड्री टू अनदर बाउंड्री, जेव्हा वस्तू आणि सेवांची येणं जाणं होतं त्यावर लावलेली ड्युटी म्हणजे कस्टम ड्युटी. आता ग्रामपंचायतीचा काही प्रश्नच नाही कस्टम ड्युटीमध्ये. कस्टम ड्युटी हा विदेशातून आलेल्या मालांवर लावण्यात येतो. बस तिकीट शुल्क, ओके, बस तिकीट फेअर प्रश्नच नाही. अनेक गाव आहे आपल्या आजही आपल्या भारतामध्ये, अनेक ग्रामपंचायती आहेत जिथे बससुद्धा पोचत नाही, निवारासुद्धा नाही, निवारा बस स्थानक. त्यानंतर का इन्कम टॅक्स म्हणजे प्रश्नच नाही, हा ऑप्शन तर एकदम चुकीचा आहे. घरपट्टी, जे प्रत्येक पुस्तकात पण दिलेलं आहे, घरपट्टी आणि ते आठवडी बाजार वगैरे, जत्रा कर, हे ग्रामपंचायतीचे ठरलेले कर आहे. घरपट्टी सेकंड नंबर ऑप्शन करेक्ट आहे. इथे तुम्हाला इथे पाहायला पण भेटतील एकदम कॉर्नरवर आन्सर नंबर 2 दिलेला आहे. आन्सर नंबर 2 जिथे नका मी हे पेन वगैरे सर्कल करतोय, आन्सर नंबर 2 इथे. त्यानंतर का नेक्स्ट नका क्वेश्चन तुम्हाला बघायचा याच्यामध्ये, तर तो म्हणजे भारतीय संविधानाच्या 12व्या अनुसूचीमध्ये, 12वी अनुसूची मीन्स अर्बन लोकल गव्हर्नमेंट, स्थानिक स्वराज्य संस्थेमधला शहरी भाग, तर शहरी स्थानिक स्वराज्य संस्था. 12वी अनुसूची राज्यसेवेला पण प्रश्न आला आणि कंबाईनला पण प्रश्न आला. म्हणजे आयोगाचा पॅटर्न की जे प्रश्न राज्यसेवेला विचारले तशाच धर्तीवर कंबाईनला रिपीट करायचे. 12वी अनुसूचीमध्ये शहरी स्थानिक स्वराज्य संस्था, त्यामुळे पहिला ऑप्शन शहरी दारिद्र्य निर्मूलन एकदम करेक्ट आहे. आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी नियोजन, तर इकॉनॉमिक अँड सोशल डेव्हलपमेंट DPSPच्या लाईनवर शहरी भागासाठी एकदम करेक्ट आहे. चर्म संस्करणीचे म्हणजे चर्मोद्योग, ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो रेग्युलेशन ऑफ टॅनरी, ऑब्वियस ग्रामीण भागात चर्मोद्योग चालत नाही. ग्रामीण भागात तो शहरी भागातच असतो, चामड्याचे उद्योग. आणि शहरी वनीकरण, ज्यामध्ये अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाची योजना आहे. तो जपानची ना काही वनीकरणाची योजना आहे जपानची, तर ती सुद्धा आपल्या मुंबईमध्ये वगैरे राबवण्यात येत आहे अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाने.
तर शहरी वनीकरण. क ड चौथ्या नंबरचा ऑप्शन एकदम करेक्ट आहे इथे विद्यार्थी मित्रांनो, चौथ्या नंबरचा ऑप्शन एकदम करेक्ट आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, खालीलपैकी योग्य कथन किंवा कथने ओळखा, म्हणजे करेक्ट स्टेटमेंट ओळखायचं तुम्हाला. करेक्ट स्टेटमेंट पहिलं स्टेटमेंट आहे आणि या पहिल्या स्टेटमेंटमध्ये अनेक विद्यार्थी थोडे घाबरले असतील किंवा चुकलेही असतील. संविधानाच्या अनुच्छेद 368 अंतर्गत उद्देशपत्रिकेमध्ये दुरुस्ती करता येते काय? आता ज्या लोकांनी बेरुबारीचं ऑप्शन घेतलं असेल मनात, बेरुबारी, तर बेरुबारीमध्ये प्रश्न कोणता होता की प्रिॲम्बल म्हणजे उद्देशपत्रिका म्हणजे सरनामा किंवा प्रस्ताविका हा राज्यघटनेचा अविभाज्य अंग आहे किंवा नाही. वेदर द प्रिॲम्बल इज अ इनसेपरेबल पार्ट ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन इज ऑर नॉट. दॅट वॉज द क्वेश्चन रेज इन बेरुबारी. बेरुबारी प्रकरणामध्ये जो प्रश्न निर्माण करण्यात आला होता तो होता की संविधानाचा अविभाज्य अंग आहे किंवा नाही उद्देशपत्रिका. पण इथे प्रश्न काय विचारला, संविधानाच्या अनुच्छेद 368 म्हणजे घटना दुरुस्तीचं कलम, या अंतर्गत उद्देशपत्रिकेमध्ये घटना दुरुस्ती करता येते का, असा पहिल्यांदा प्रश्न केशवानंद भारती खटल्यामध्ये उद्भवण्यात आला. तर हे वाक्य एकदम करेक्ट आहे. आणि आजपर्यंत उद्देशपत्रिकेमध्ये म्हणजे प्रिॲम्बलमध्ये केवळ एकच वेळा घटना दुरुस्ती करण्यात आली, आणीबाणीच्या काळात 42वी घटना दुरुस्ती 1976, ज्याला मिनी राज्यघटना म्हणतात, मिनी राज्यघटना. तर या मिनी राज्यघटनेद्वारे 3 शब्द ॲड करण्यात आले होते. त्यामध्ये सार्वभौम शब्द जो ओरिजिनल शब्द होता, त्यानंतर समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष हे 2 शब्द ॲड केल्यानंतर सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, प्रजासत्ताक अशी नाही का आपली भारतीय राज्यव्यवस्थेचं स्वरूप बनलं. आणि खाली न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व म्हणजे जस्टिस, लिबर्टी, इक्वॅलिटी अँड फ्रॅटर्निटी असे 4च मूळ शब्द होते. त्यामध्ये एक शब्द ॲड करण्यात आला एकात्मता किंवा अखंडता म्हणजे इंटिग्रिटी. तर 3 शब्द 42व्या घटनादुरुस्तीने प्रिॲम्बलमध्ये ॲड केले. त्यामध्ये समाजवाद, धर्मनिरपेक्षता आणि इंटिग्रिटी म्हणजे एकात्मता किंवा अखंडता. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. याच्यामध्ये म्हणजे सांगण्याचा अर्थ त्यामध्ये दोन्ही विधान करेक्ट होते. ऑप्शन नंबर 3. केंद्र राज्यांच्या प्रशासकीय संबंधाच्या संदर्भातल्या जोड्या जुळवा. मी नेहमी सांगतो की केंद्र राज्य हा कंपल्सरी टॉपिक आहे, कंपल्सरी टॉपिक, कंपल्सरी. मग याच्यावर सरकारी आयोगाचा प्रश्न येईल, मदन मोहन पंची आयोगाचा प्रश्न येईल. यावर्षी त्या दोघांना न विचारता आयोगाने विचारलं की केंद्र राज्य यांचे कायदेविषयक संबंध, कारण केंद्र राज्य कायदेविषयक, केंद्र राज्य एक्झिक्युटिव्ह म्हणजे कार्यकारी आणि केंद्र राज्य फायनान्शियल म्हणजे वित्तीय असे 3 संबंध असतात. त्यापैकी केंद्र राज्य प्रशासकीय संबंध, कलम 256 राज्य आणि केंद्राचे दायित्व म्हणजे राज्यांचे दायित्व कोणते आहे घटनेनुसार आणि केंद्राची जबाबदारी म्हणजे दायित्व कोणते आहे ऑब्लिगेशन जे घटनात्मक त्यांच्यावर बंधनकारक आहे. तर अचं ऑप्शन जे आहे नंबर 2. ओके, अचं नंबर 2. आता बस या पहिल्याच ऑप्शनवरून नका तुमचं उत्तर निघून जातं आणि वेगळं सांगायची गरज नाही. जोड्या लावा. या प्रश्न इतिहासामध्ये चुकतील एक वेळच्या, जॉग्राफीमध्ये चुकतील, इकॉनॉमिक्समध्ये सुद्धा चुकतील, परंतु पॉलिटीमध्ये कधीच चुकत नाही, कारण पॉलिटीमध्ये एक तरी जोडी अशी लागलेली असते जी युनिक आहे. आणि इथे बघा, ज्याला अचा आन्सर 2 माहीत आहे त्याला लगेच नका ऑप्शन सापडलं, कारण अचं 2 फक्त युनिक जोडी सेकंड नंबरमध्ये आहे. ओके, उलट नका ब मध्ये 1 1 1 3 जागी दिलेला आहे, परंतु नका सी, ओके सी 4 आणि नका डी 3. तर सेकंड नंबर ऑप्शन तुमचा करेक्ट आहे, सेकंड नंबर ऑप्शन. आणि आन्सर तुम्हाला इथे पण दिलेला आहे की नाही, आन्सर नंबर 2. इथे ज्या विद्यार्थ्यांना इथे आन्सर म्हणजे कळालं नसेल त्यांनी या कॉर्नरला बघत चला, कॉर्नरला. ओके, बघत चला, आन्सर नंबर 2. नेक्स्ट क्वेश्चन बघूया विद्यार्थी मित्रांनो. यामध्ये खालीलपैकी कोणते तत्व भारतीय राज्यघटनेतले राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्व म्हणजे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी, भारतीय राज्यघटनेचा भाग 4 ज्याद्वारे भारताला कल्याणकारी राज्य म्हणण्यात येतं. यामध्ये कलम 36 ते 51, या कलम 36 ते 51 मध्ये सर्वांसाठी रोजगाराच्या तरतुदी हे कलम 39 स्मॉल ए आहे. कलम 39 स्मॉल ए. स्त्रियांना व पुरुषांना रोजगार किंवा उपजीविकेचे समान साधन मिळवून देण्याचा राज्यांनी प्रयत्न करावा. झालं नाही तरी चालतं. आर्टिकल 39 स्मॉल ए, कलम 39 ओके लहान ए. स्त्री व पुरुषांना समान कामासाठी समान वेतन, कलम 39 स्मॉल डी. कलम 39 ड, स्त्री व पुरुषांना समान कामासाठी समान वेतन, इक्वल पे फॉर इक्वल वर्क. नंबर 3 आहे शांततेने व शस्त्राशिवाय एकत्र जमण्याची परवानगी, हे कलम 19(1) बी मध्ये येतं. कलम 19(1) बी. भारतीय राज्यघटनेनुसार कलम 19 जे मूलभूत हक्क आहे आणि केवळ भारतीय नागरिकांना उपलब्ध आहे. त्यामध्ये 6 स्वातंत्र्य आहे, ज्यातलं पहिलं भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य, दुसरं म्हणजे निशस्त्र व शांततेने जमा होण्याचे स्वातंत्र्य, तिसरं म्हणजे सभा संघटना स्थापन करण्याचे स्वातंत्र्य, चौथं म्हणजे भारतामध्ये कुठेही मुक्तपणे संचार करण्याचे स्वातंत्र्य, पाचवं म्हणजे भारतामध्ये कायमचं किंवा तात्पुरतं स्थलांतरित होण्याचं किंवा स्थायिक होण्याचं स्वातंत्र्य, आणि नंबर 6 भारतामध्ये कोणताही व्यापार व्यवसाय करण्याचे स्वातंत्र्य. त्यापैकी आर्टिकल 19(1) बी स्मॉल बी, शांततेने व शस्त्राशिवाय एकत्र, हे फंडामेंटल राईट आहे. आणि आपल्याला विचारलं DPSP तर नंबर 3 आन्सर तुमचं इथे येईल DPSP की राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वाचा भाग नाही.
कामगारांसाठी योग्य वेतन ऑबियस आहे, हे समाजवादी तत्व आहे, समाजवादी तत्व हे पण नाही का मार्गदर्शक तत्वामध्येच आहे. नेक्स्ट नाही का 57 राज्य लोकसेवा आयोगाच्या सदस्यांना काढून टाकता येते कोणत्या पद्धतीने, ऑबियस आहे. अनेकांना असं वाटतं, अनेकांना हे तर माहीत असेल की राज्य लोकसेवा आयोग, जसं एक्झाम्पल पकडून चला MPSC महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन, महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांचे अध्यक्ष व सदस्य नियुक्ती राज्यपाल करतात, नियुक्ती राज्यपाल करतात, परंतु यांना पदावरून दूर करण्याचं काम राष्ट्रपती करतात, राष्ट्रपती करतात. म्हणजे असे 2-3 पदं आहे, युनिक पदं जी पदे राज्यपालाद्वारे नियुक्त होतात, अपॉइंटेड बाय गव्हर्नर बट दे आर रिमूव्ड बाय द प्रेसिडेंट, लाईक स्टेट इलेक्शन कमिशनर, राज्यातला निवडणूक आयुक्त, राज्य निवडणूक आयुक्त, त्याची नियुक्ती राज्यपाल करतो पण त्याला पदावरून राष्ट्रपती दूर करतो. आणि सिमिलरली द चेअरमॅन अँड द मेंबर ऑफ पब्लिक सर्व्हिस कमिशन, स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन, दे आर ऑल अपॉइंटेड बाय द गव्हर्नर बट दे आर रिमूव्ड फ्रॉम देअर पोस्ट बाय द प्रेसिडेंट ऑफ इंडिया. तर सर्वोच्च न्यायालयाने केलेल्या चौकशीनंतर राष्ट्रपती, नंबर 2 आन्सर इथे एकदम करेक्ट आहे, राष्ट्रपती त्यांना पदावरून दूर करतो, पण त्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या 1 किंवा 2 नका जजेस लोकांची एन्क्वायरी कमिटी नेमण्यात येते. आणि जर त्या चौकशी अंती हे नका सिद्ध झालेली गैरवर्तणूक किंवा अकार्यक्षमता या कारणास्तव त्यांची नका त्यांचं ते दोषी आढळले तर राष्ट्रपती त्यांना पदावरून दूर करू शकतं. सेकंड नंबर ऑप्शन करेक्ट आहे. क्वेश्चन नंबर 57 सेट नंबर C, सेकंड नंबर ऑप्शन इथे तुम्ही बघू शकता, सेकंड नंबरचा आन्सर एकदम करेक्ट आहे. नेक्स्ट, भारतीय संविधानाच्या सरनाम्याची सुरुवात आम्ही भारतीय लोक अशी आहे. खालीलपैकी कोणत्या देशाच्या संविधानाच्या सरनाम्यातही अशी सुरुवात करण्यात आली? म्हणजे सुरुवात आहे आपल्या भारतीय राज्यघटनेची वी द पीपल. तर सर्वात पहिले जगातली पहिली लिखित राज्यघटना अमेरिकेची आणि त्याच्या प्रिएम्बलची सुरुवात सुद्धा सेम आहे, वी द पीपल ऑफ US. आणि आपल्या भारताने ते शब्द घेतले भारतीय राज्यघटनाकारांनी, वी द पीपल ऑफ इंडिया. अमेरिका इज द करेक्ट आन्सर, युनायटेड स्टेट्स नंबर 4 आन्सर करेक्ट आहे अमेरिका. अमेरिकेकडून आपण वी द पीपल ऑफ इंडिया, वी द पीपल हा शब्द घेतले, मूलभूत हक्क घेतले, स्वतंत्र न्याय व्यवस्था घेतली. बाकी कॅनडाकडून आपण मजबूत केंद्र आणि संघराज्याची संकल्पना घेतली. UKकडून आपण रीड्स घेतले, संसदीय पद्धती घेतल्या, राज्यपाल पद घेतलं, अनेक घेतल्या. ऑस्ट्रेलियाकडून आपण कलम 108 संयुक्त बैठक घेतली, संयुक्त बैठक किंवा फायनान्स कमिशन घेतलं आपण. कॉन्करन लिस्ट समवर्ती सूची ऑस्ट्रेलियाकडून घेतली. त्यामुळे इथे सरळ उत्तर नंबर 4 म्हणजे पॉलिटीमधला सर्वात सोपी प्रश्न हा होता, एक ग्रामपंचायतीचा घरपट्टीवाला आणि त्यानंतर युनायटेड स्टेट्स, एवढा सोपी प्रश्न. नेक्स्ट बघा, सरपंच किंवा उपसरपंच यांच्या विरुद्ध अविश्वासाचा ठराव मांडण्यापूर्वी किमान 1/3 सभासदांच्या सहीने तशा प्रस्तावाची सूचना कोणाला द्यावी लागते? तहसीलदार. आणि तहसीलदाराला ज्या दिवशी ती सूचना भेटते त्या तारखेपासून तहसीलदार 7 दिवसाच्या आत एक विशेष सभा म्हणजे स्पेशल मीटिंगचं आयोजन करतो, ज्याचं अध्यक्षपद तो स्वतः घेतो. मग तहसीलदाराच्या समोर सगळे आरोप प्रत्यारोप होतात आणि मग नका 2/3 ठरावाने सरपंचांना पदावरून दूर करण्याचा प्रयत्न करण्यात येतो. म्हणजे प्रस्ताव मांडण्यासाठी 1/3 सभासदांची स्वाक्षरी पाहिजे, पण अविश्वास ठरावाद्वारे काढण्यासाठी, प्रत्यक्ष काढण्यासाठी 2/3. इथे विचारलेलं आहे की फक्त 1/3 सदस्यांनी स्वाक्षरी करून कोणाला द्यावं लागते ती नोटीस? तर तहसीलदार. तहसीलदार इज द करेक्ट आन्सर. तहसीलदार इज द करेक्ट आन्सर. म्हणजे नंबर 2 आन्सर एकदम करेक्ट आहे यामध्ये. नेक्स्ट, राज्य धोरणाचं मार्गदर्शक तत्व म्हणजे DPSPवर एकाच एक्झाममध्ये 2 प्रश्न म्हणजे DPSPला खालीलपैकी योग्य कथने ओळखा. DPSP काय आहे? ती गैर न्यायप्रविष्ट आहे, म्हणजे दीज आर नॉन जस्टिसिएबल. कारण काय? भारत ना काय एक देश म्हणून त्याचा एवढा मोठा प्रचंड आकार, नवीन स्वतंत्र झालेल्या देशाला सर्व लोकांच्या म्हणजे भारतातल्या सर्व नॉर्थ, साऊथ, ईस्ट, वेस्ट चारी बाजूच्या भारतीय नागरिकांच्या सर्वच्या सर्व गरजा, मग ते वित्तीय गरजा असो किंवा कोणत्याही गरजा असो, पूर्ण करणं हे पॉसिबल नव्हतं, आजही पॉसिबल नाही आहे. भारतातल्या 144 कोटी लोकांच्या सर्व गरजा ॲट ए टाईम कोणतंच गव्हर्नमेंट पूर्ण करू शकत नाही. आणि त्यामुळे भारतामध्ये विविध प्रकारचे धर्म, जाती आणि त्यामध्ये नका लोकांची विचारसरणी, कधी मागासलेली विचारसरणी, हे सुद्धा राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्व अंमलबजावणी करण्यासाठी अडथळे ठरत होते. त्यामुळे देशाचा मागासलेपणा किंवा देशातल्या नका काही लोकांची मागासलेपणा, त्यांना आर्थिक मागासलेपणा विशेष करून, देशाचा प्रचंड मोठा आकार आणि नका सगळ्या नका एवढ्या मोठ्या देशामध्ये चारी बाजूंच्या लोकांच्या नका किंवा नागरिकांच्या गरजा ॲट ए टाईम पूर्ण करणं, त्यासाठी वित्तीय साधने, या सगळ्या गोष्टी नव्हत्या. म्हणून नका याला न्यायप्रविष्ट ठेवण्यात आलं. तेज सप्रू समिती होती. तेज सप्रू समितीने मूलभूत हक्क भाग 3 आणि मार्गदर्शक तत्त्वे भाग 4 असं ते क्लासिफिकेशन केलं हक्कांचं. पहिलं विधान एकदम करेक्ट आहे. त्यांना नैतिक व राजकीय आधार आहे, ऑबियस आहे. त्यांना लागू केलं नाही तरी तुम्ही गव्हर्नमेंट विरुद्ध ॲक्शन घेऊ शकत नाही.
राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे म्हणजे शासनाकडून दिलेली एक प्रकारची वचने, तर ती वचन पूर्ण झाली नाही तरी तुम्ही त्यांच्याविरुद्ध ॲक्शन घेऊ शकत नाही, कारण ते न्यायप्रविष्ट नाही. ते न्यायप्रविष्ट नाही म्हणूनच त्यांना नैतिक व राजकीय आधार आहे, म्हणजे मॉरल या शब्दाचा अर्थ काय होतो? मॉरल, की गव्हर्नमेंटला जर वाटलं, आतमधून वाटलं, जसं हृदयातून वाटलं, गव्हर्नमेंटला पोटातून वाटलं की आपण ही गोष्ट केलीच पाहिजे, तर ते करू शकतात. नाही केली तरी आपण शासनाच्या विरोधात कोणत्याच न्यायालयात दाद मागू शकत नाही. ते समूहाच्या कल्याणाला प्रोत्साहन देतात. समूह म्हणजे सोसायटी. जसा मूलभूत हक्क प्रत्येक व्यक्तीला देण्यात आलेला आहे, तसंच नाही का मार्गदर्शक तत्वे व्यक्तींच्या समूहाला म्हणजे सोसायटीला देण्यात आलेले आहे. आणि राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वाअंतर्गत भारत एक कल्याणकारी राज्य आहे, त्यामुळे तिसरं पण वाक्य करेक्ट आहे. आणि चौथं, त्यांच्या अंमलबजावणीसाठी कायदे आवश्यक आहे. जसं नरेगाचं एक्झाम्पल घ्या, नरेगा ओके, ज्याला आज आपण VBG रामजी म्हणतो. भारतीय राज्यघटनेचं कलम 41 बघा तुम्ही, भारतीय राज्यघटने कलम 41. शासनाने नाही का वृद्ध लोकांना किंवा जे लोक दिव्यांग आहे किंवा नाही का ज्या लोकांना नाही का म्हणजे जे लोक आजारी आहे त्यांना सार्वजनिक मदतीचा प्रयत्न करणे, असं कलम 41 मध्ये आहे, समाजवादी तत्वामध्ये. मग आता सर्वांना रोजगाराचा, शिक्षणाचा आणि वृद्ध आजारपणामध्ये सार्वजनिक मदतीचा अधिकार. तर रोजगाराचा अधिकार आपल्याला नरेगा, MG नरेगा किंवा VBG रामजी, तर नरेगा कायदा करण्यात आला. किंवा म्हणजे वृद्ध लोकांना आजारपणामध्ये नाही का सार्वजनिक मदत मिळणे यासाठी नाही का योजना राबवण्यात आल्या गव्हर्नमेंटकडून, जसं की प्रधानमंत्री जन आरोग्य योजना. तर कोणतंही मार्गदर्शक तत्वाची अंमलबजावणी करण्यासाठी गव्हर्नमेंटला कायदा करावा लागतो, जेव्हा की मूलभूत हक्क ऑटोमॅटिकली लागू होतात. त्यामुळे चौथं विधान पण करेक्ट आहे. तर करेक्ट ऑप्शन नंबर 4 आहे. करेक्ट ऑप्शन नंबर 4 इथे तुम्ही बघू शकता, ऑरेंज कलर भगव्या कलरमध्ये, नंबर 4. नेक्स्ट क्वेश्चन जो आहे, खालीलपैकी काय भारतीय संविधानाच्या कलम 23 मध्ये समाविष्ट नाही? कलम 23 आणि कलम 24 दोघांना म्हणतात शोषणाविरुद्धचे हक्क, पण कलम 23 ची स्वतःची ओळख आहे. मानवी तस्करी आणि वेठ बिगारी पूर्णतः प्रतिबंधित करण्यात आलेली आहे. प्रोहिबिशन ऑफ ह्युमन ट्रॅफिकिंग अँड फोर्स लेबर. आता ह्युमन ट्रॅफिकिंग म्हणजे मनुष्यांना वस्तू आणि सेवांसारखं खरेदी विक्री करणे. पहिला ऑप्शन आहे मानवी तस्करी, ओके, मानवी तस्करी प्रतिबंध. दुसरं आहे बालमजुरी हे कलम 24 मध्ये स्पष्टपणे दिलेलं आहे. आणि प्रश्न आपल्याला कलम 23 वर विचारलेला आहे, कलम 23 वर. तर कलम 23 वर प्रश्न विचारलेला आहे आणि आपल्याला बालमजुरी सेकंड नंबर ऑप्शन, तर हे कलम 24 आहे, कलम 24. आणि त्यामुळे सेकंड नंबर ऑप्शन आपल्या इथे येईल की हे कलम 23 मध्ये येणार नाही, कारण सक्तीची मजुरी, याला इंग्रजीमध्ये म्हणतात फोर्स लेबर, हे शब्द तर आर्टिकल 23 मध्ये वापरलेले आहे. प्रोहिबिशन ऑफ ह्युमन ट्रॅफिकिंग अँड फोर्स लेबर. आणि कंपल्सरी सर्व्हिस फॉर पब्लिक पर्पज हे सुद्धा कलम 23 मध्ये येतं. कंपल्सरी सर्व्हिस फॉर पब्लिक पर्पज. त्यामुळे नंबर दोन ऑप्शन जे आहे इथे, बालमजुरीला बंदी, हे कलम 24 मध्ये येतं. उत्तर तुमचं नंबर 2 येईल. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, 1947च्या भारतीय स्वातंत्र्य कायद्याने संविधान सभेच्या स्थितीत काय बदल केले? लक्ष्मीनाथ सरांच्या पुस्तकातून ॲज इट इज संविधान सभेचे जेवढेही प्रश्न येतात लक्ष्मीनाथ सरांच्या पुस्तकातून हुबेहू घेण्यात येतात, कॉपी. या कायद्याने संविधान सभेला ब्रिटिश संसदेने भारतासंदर्भात केलेला कोणताही कायदा रद्द करण्याचा किंवा बदलण्याचा अधिकार दिला. याचवरून लक्षात येतं की संविधान सभा पूर्णपणे एक सार्वभौम संस्था होती, म्हणजे तिला स्वतःचे अधिकार होते आणि त्यामध्ये कोणत्याही बाहेरच्या परकीय व्यक्तीचा किंवा परकीय संस्थेचा किंवा परकीय देशाचा हस्तक्षेप नव्हता. आणि हे वाक्य एकदम करेक्ट आहे की संविधान सभा म्हणजे कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली वॉज अ सॉव्हरियन बॉडी बिकॉज धिस ॲक्ट 1947 ॲक्ट एम्पॉवर्ड द कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली to abrogate or to alter any act made by the Britishers. संविधान सभा ही एक विधिमंडळ सुद्धा बनली. आपल्या भारतामध्ये पहिल्या निवडणुका होईपर्यंत, म्हणजे पहिल्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुका ज्या 1951 आणि 1952 मध्ये पूर्ण झाल्या, तोपर्यंत भारताला पूर्णपणे निवडून आलेली लोकसभा भेटेपर्यंत संविधान सभा ही भारताची तात्पुरती संसद होती. हे वाक्य सगळ्यांना माहीत आहे की संविधान सभा भारताची तात्पुरती संसद होती आणि संसदेलाच विधिमंडळ किंवा कायदेमंडळ म्हणतात. द पार्लमेंट इज नोन ॲज द लेजिस्लेचर अँड दॅट इज वाय संविधान सभा आपली तात्पुरती विधिमंडळ होती. सेकंड वाक्य सुद्धा करेक्ट आहे. तिसरं वाक्य असंही चुकीचं होतं, कारण इथे म्हटलेलं आहे की जेव्हा संविधान सभा आणि विधिमंडळ दोन्ही म्हणून काम करायची, तेव्हा तिचे अध्यक्ष डॉक्टर रवींद्र प्रसाद, एकतर रवींद्र केलं यांनी, राजेंद्र पाहिजे होतं राजेंद्र. अशाच शब्दामध्ये कधी MPSCवर थोडा प्रश्नचिन्ह निर्माण होतो की MPSC हा प्रश्न काढण्याचा कॉन्ट्रॅक्ट कोणाला देतं, असं का करतं ते, असं कॉन्ट्रॅक्ट कोणाला देतं की त्या व्यक्तीला हे पण माहीत नसावं. आता ऑब्वियस आहे, पेपर काढणारा कोणतरी पॉलिटीमधला महान व्यक्तिमत्व असावा, जो मोठमोठ्या विद्यापीठात शिकवत असावा किंवा त्यांनी पुस्तकं लिहिले असतील
किंवा ते पॉलिटीमधलं एक महानुभव असेल, पण त्याने रवींद्र आणि राजेंद्र असं करणं हे म्हणजे ही अच्छी बात नाही. आय डोंट लाईक इट. ओके, अच्छी बात नाही, आय डोंट लाईक इट. विद्यार्थ्यांचं नुकसान झालं. डॉक्टर राजेंद्र प्रसाद पाहिजे होतं, त्यामुळे हा प्रश्न रद्द होणार. पण विद्यार्थी मित्रांनो, राजेंद्र प्रसाद जर इथं जर राजेंद्र प्रसाद जरी असतं राजेंद्र प्रसाद, तरी हे स्टेटमेंट चुकलं असतं. कारण राजेंद्र प्रसाद जेव्हा जेव्हा संविधान सभा ही संविधान सभा म्हणून कार्य करायची, तेव्हा तिचे अध्यक्ष असायचे. डॉक्टर राजेंद्र प्रसाद यूज टू बी अ चेअरमॅन ऑफ कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली व्हेन कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली परफॉर्म द रोल ऑफ कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली. परंतु जेव्हा संविधान सभा विधिमंडळ म्हणजे संसदेचं, तात्पुरत्या संसदेचं किंवा कायदे बनवण्याची काम करायची, तेव्हा तिच्या अध्यक्षपदी ग.वा. मावळणकर म्हणजे जी.व्ही. मावळणकर, ज्यांना लोकसभेचे जनक सुद्धा म्हणतात, हे महाराष्ट्रीयन व्यक्ती असायचे. त्यामुळे स्टेटमेंट तर असंही चुकीचं आहे. याचं करेक्ट आन्सर अ आणि ब आयोगाकडून येऊ शकतं. पण आता काही विद्यार्थी यावर आक्षेप घेणार आणि त्यांचा आक्षेप योग्य आहे, मी मान्य करतो की डॉक्टर रवींद्र हा शब्द टाकून आयोगाने स्वतःच्या म्हणजे या प्रश्नाच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली. हा प्रश्न रद्द होणार. आता काही काही विद्यार्थ्यांनी अ आणि ब करेक्ट केलं असेल तरी पण सॉरी टू से त्यांचं ओके, त्यांचा म्हणजे मार्क भेटणार पण नाही आणि जाणार पण नाही. आता हा रद्द होणार हा प्रश्न, म्हणजे तुमचं पॉलिटी 14 मार्कापैकी येईल. त्यानंतर नेक्स्ट आहे, भारतीय राज्यघटनेतल्या कोणत्या कलमानुसार प्रत्येक घटक राज्यात विधानसभा म्हणजे प्रत्यक्ष लोकांनी निवडून दिलेली सभा, ज्यामध्ये मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली MLA असतात. MLA कारण विधान परिषदेमध्ये असतात MLC मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह काउन्सिल, ते पण आमदार असतात, पण विधान परिषदेतले आमदार. विधानसभा ज्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात निवडणूक होते आणि आपण तुमच्यासारखे माझ्यासारखे सर्वसामान्य व्यक्तीसुद्धा आपण नका EVMवर बटन दाबून आपल्या आवडत्या व्यक्तीला निवडून देतो आणि त्याला आमदाराचा दर्जा भेटतो. मग तर ते आहे कलम 170 म्हणजे नंबर 1 आन्सर आहे. अकॉर्डिंग टू आर्टिकल 170 इन द कॉन्स्टिट्यूशन, लेजिस्लेटिव्ह असेंब्ली इज कॉन्स्टिट्यूटेड इन ईच कॉन्स्टिट्युएंट स्टेट. प्रत्येक राज्यात असलं पाहिजे. त्यानंतर हा एक प्रश्न होता विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये काही विद्यार्थ्यांचा मार्क गेला असेल आणि याचा आन्सर शुअर शॉट मी पण सांगू शकत नाही. कारण जोपर्यंत आपल्या महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, ज्याला पहिले बॉम्बे ग्रामपंचायत अधिनियम किंवा मुंबई ग्रामपंचायत अधिनियम म्हणायचे, पण 2012 पासून त्याला महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 असा या मूळ कायदा, या कायद्याचं नाव. या कायद्यामध्ये सुद्धा नाही का हे सांगितलेलं नाही आहे, पण मॅक्झिमम जो व्ह्यू आहे, मॅक्झिमम व्ह्यू तो म्हणजे उपलेखा परीक्षकाने एका वर्षात लेखा तपासणी करायच्या 100 ग्रामपंचायतीपैकी किमान किती ग्रामपंचायती मुख्य पंचायती म्हणजे मेन किंवा मेजर ग्रामपंचायती असल्या पाहिजे. तर 15% ओके 15%, 100पैकी 15% किंवा 100पैकी 15 असं जनरल आन्सर यायला पाहिजे. पण आपण हे आन्सर आयोगाच्या याच्यावर सोडूया की आयोग नेमकं काय म्हणतं. इथे जरी आन्सर 3 दिलेला 20 ओके 20, बट ऑब्विसली मी स्वतः सांगतो की या क्वेश्चनवर आपण कन्फर्म नाही आहे. तुम्ही जर सर्च केलं ChatGPTवर तर तुम्हाला 10 दाखवेल. तुम्ही जर इतर कोणत्या सर्च इंजिनचा वापर कराल तुम्हाला 15 किंवा 20 दाखवेल. पण मॅक्झिमम जो आहे 15वर 100 म्हणजे 15% आउट ऑफ हे ज्याला म्हणतो आउट ऑफ 100. तर 15 ओके 15% या ग्रामपंचायती मेन किंवा मेजर ग्रामपंचायती असल्या पाहिजे असा हे आहे. पण याला आयोगाच्या याच्यावर सोडून देऊ आपण. आपल्याला तुम्हाला उद्याच नका आन्सर की मध्ये माहीत पडेल. आणि त्यानंतर नका लास्ट क्वेश्चन इन पॉलिटी, खालीलपैकी कोणती घटनादुरुस्ती ही शहरी भागातली स्थानिक स्वराज्य संस्था, शहरी भाग 74वी घटनादुरुस्ती काम खतम आहे की नाही. 97वी घटनादुरुस्ती जी रद्दबातल करण्यात आली, ज्याद्वारे कोऑपरेटिव्ह विषय केंद्राकडे जाणार होता, परंतु कोऑपरेटिव्ह संबंधी होती. आणि महात्मा गांधी यांच्या गांधीवादी तत्वामध्ये कलम 43B ॲड करणारी 97वी ती घटनादुरुस्ती 2011ची आहे 2011. 73वी घटनादुरुस्ती ग्रामीण आहे. आपल्याला प्रश्न शहरीचा विचारलेला आहे. तर 74वी घटनादुरुस्ती विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो ही जी 74वी घटनादुरुस्ती यामध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो यात नका लक्षात घ्या एव्हरीवन, यामध्ये करेक्ट आन्सर नंबर 3 आहे 74वी. तर विद्यार्थी मित्रांनो ओव्हरऑल 15पैकी एक प्रश्न रद्द होणार, तो म्हणजे डॉक्टर रवींद्र प्रसाद जो शब्द वापरला, राजेंद्र प्रसाद पाहिजे होता, तो क्वेश्चन रद्द होणार. आणि 14पैकी जर तुमचा स्कोर काढायचा आहे तर एक प्रश्न हमखास म्हणजे अनेक विद्यार्थ्यांना चुकू शकतो, तो म्हणजे हाच ग्रामपंचायतीचा की किती ग्रामपंचायती मेन ग्रामपंचायती असा असायला पाहिजे 100पैकी ऑडिटिंगमध्ये. तर 10 किंवा 15 या 2पैकी एक आन्सर येईल त्याचं, अशी अपेक्षा करूया. बाकी
13पैकी 13 म्हणजे 13पैकी 13 किंवा 14पैकी 14 सुद्धा घेणारे महाराष्ट्रामध्ये असंख्य विद्यार्थी असतील. यावर्षी सुद्धा पॉलिटीने कोणाचाही भ्रमनिराश केला नाही, कोणाचाही नाही का अपेक्षाभंग केला नाही. पॉलिटी सिंपल होता आणि तो तेवढ्या सिंपल पद्धतीने आला. तो आला, हिरो बनून गेला आणि तो आला पावसासारखा सगळ्यांना सुखद करून गेला. ज्या लोकांना 14पैकी 14 मार्क पडतील त्यांना सुद्धा कॉंग्रॅच्युलेशन, ज्यांना 14पैकी 13 मार्क पडतील त्यांना सुद्धा कॉंग्रॅच्युलेशन, ज्यांना 12 मार्क पडले त्यांना सुद्धा कॉंग्रॅच्युलेशन. कारण 14पैकी 12, 13 हे मार्क म्हणजे ऑलमोस्ट तुम्ही 90% वर आहे आणि तुम्हाला इतर विषयामध्ये कंपन्सेशन करायला फायदा होईल पॉलिटीचा. बाकी ओव्हरऑल यावर्षीचा सर्व पेपर नाही का जो होता तो इझी टू मॉडरेट होता. कट ऑफ किती जाईल हे तुम्हाला आन्सर की आल्यावर माहितीच पडून जाईल विद्यार्थी मित्रांनो. तरी पण ज्यांचा स्कोअर 55+ चाललेला आहे, 55+ त्यांनी बिंदास मुख्य परीक्षेच्या अभ्यासाला तयारीला लागून जा, वेळ गमवू नका. कारण मग मुख्य परीक्षेला पेपर 1मध्ये मराठी इंग्रजी आहे आणि इंग्रजीची परिस्थिती आपल्या महाराष्ट्रात एकदम म्हणजे कशी आहे तुम्हाला माहीत आहे स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची. सेकंड पेपरमध्ये पुन्हा राईट टू इन्फॉर्मेशन आणि सार्वजनिक हक्क कायदा वगैरे येतो, पब्लिक सर्व्हिस ॲक्ट, राईट टू इन्फॉर्मेशन. तर या सगळ्या गोष्टी गणित आणि बुद्धिमत्ता पण येतं. म्हणून नका सगळ्या विद्यार्थी मित्रांनो ज्यांचा 55+ स्कोअर येत असेल त्यांनी अभ्यासाला बिंदास लागून जा. तर विद्यार्थी मित्रांनो पॉलिटीच्या या डिस्कशनबद्दल किंवा या आन्सर कीबद्दल तुमचे काय मत आहे नक्की सांगण्याचा प्रयत्न करा. माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मी नम्र माफी मागतो. समजा सांगण्यामध्ये काही चुकी घडली असेल एखाद्या आन्सरमध्ये तर मी चुकी मागतो. आणि जे काही माझ्याकडून चूक घडलं असेल ते उद्यापर्यंत तुम्हाला माहीतच पडेल पॉलिटीची आन्सर की आल्यानंतर आयोगाच्या आन्सर कीसोबत. पण आय होप सो 14 ते 14 आन्सर जे मी तुम्हाला सांगितले ते करेक्टच येतील. करेक्ट अशी माझी अपेक्षा, आतापर्यंत तसंच घडलेलं आहे. तरी पण काही स्मॉल मिस्टेक झाली असेल तर आय एम रिअली व्हेरी सॉरी. धन्यवाद, थँक्यू सो मच सगळ्या विद्यार्थी मित्रांनो. पुन्हा तुम्हाला हार्दिक अभिनंदन. ज्या विद्यार्थ्यांचा पेपर चांगला गेलेला आहे वेळ न गमवता मेन्स एक्झामला लागा आणि हे पूर्वपरीक्षेचे मार्क सांगत नका बसू की माझा स्कोर 55 येत आहे, 60 येत आहे, 65 येत आहे आणि या हवेत राहून टाइमपास करू नका. लगेच उद्यापासून अभ्यास करा. 3-3.5 महिने जायला टाईम लागत नाही. पेपर 1 फार महत्त्वाचा मराठी इंग्रजी. थँक्यू सो मच एव्हरीबडी वन्स अगेन. थँक्यू सो मच अँड ऑल द बेस्ट अगेन. ओके, थँक्यू सो मच. धन्यवाद सगळ्या विद्यार्थी मित्रांचा. धन्यवाद.